दिवाळी सणात विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदीची नाणी विटा ठेवण्याची परंपरा आहे। मात्र यावर्षी ग्राहकांना सराफा बाजारात चांदीचीच टंचाई भेडसावते आहे। दर वाढले, मागणी प्रचंड आणि पुरवठा अपुरा असल्याने नाण्यांकरता 8 ते 10 दिवस वाट बघावी लागते। छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, संजय शिरसाट आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील दिवाळी निमित्त आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात एकत्र आले। कार्यक्रमात सगळ्यांच्या गप्पा रंगल्याचं बघायला मिळालं। कराडच्या बालसुधार गृहातील आणि मदरशातील मुलांनी एकत्रित येऊन जाती धर्माच्या भिंती न ठेवता दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू, तहसीलदार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मुलांना नवीन कपडे, फटाके आणि फराळ वाटप केले। गोंदिया शहरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली। शहरातील सिव्हिल लाईन परिसरात गेल्या 26 वर्षांपासून रांगोळी बघण्याकरता लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवांची, कलाकारांची तसंच क्रिकेटर विराट कोहलीची रांगोळी इथं साकारण्यात आली। चंद्रपूरच्या साई संकल्प सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दीपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला। 31,000 दिव्यांच्या माध्यमातून साईबाबांची रांगोळी काढण्यात आली। दीपावली उत्सवाकरता पुण्याच्या भोरमधील झेंडूचे मळे फुलले। पिवळ्या, केशरी, लाल फुलांनी शेताचा परिसर बहरला। झेंडूला प्रति किलो 100 रुपयांचा भाव मिळतोय। दिवाळीनंतर दिल्ली एनसीआर मध्ये हवेची गुणवत्ता आणखी खालावली। राजधानीत हवा इतकी प्रदूषित झालेली आहे की दिल्ली गॅस चेंबरमध्ये बदलली आहे। लोकांच्या डोळ्यात जळजळ होते, श्वास घ्यायला त्रास होतो अशा तक्रारी वाढलेल्या आहेत। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार दिल्लीतील वायू गुणवत्तेचा निर्देशांक 531 इतका नोंदवला गेलेला आहे। मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवली गेली। शहर आणि उपनगरामध्ये अनिर्बंध फटाके फोडले गेल्याने प्रदूषणाच्या पातळीत विक्रमी वाढ झाली। संपूर्ण शहराचा AQI 187 नोंद झाला। त्यामुळे मुंबई हे जगातलं दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर बनलं। फटाक्यांवरील निर्बंध आणि न्यायालयीन बंधनं यामुळे यंदा दिवाळीत वायू प्रदूषण कमी होईल असा अंदाज होता, पण मुंबईकरांनी हा समज खोटा ठरवला। दिवाळीपूर्वी काहीशी कमी झालेली शहरातली हवा प्रदूषणाची पातळी सोमवारी फटाक्यांमुळे वाढली। शहरातील भायखळा, माझगाव, नेव्हीनगर, कुलाबा, वरळी इथं वाईट हवेची नोंद झाली। तसंच इतर भागांमध्येही हवेचा दर्जा वाईट श्रेणीमध्ये नोंदवला गेला। मुंबईच्या हवेत गेल्या काही दिवसांमध्ये झालेला बदल आता आरोग्यावर स्पष्टपणे जाणवू लागलाय। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर ऑक्टोबर हीटची झळ बसतेय। सकाळी धुकं, वाहनांचा धूर, बांधकामातील धूळ, दुपारी वाढते तापमान आणि रात्रीची दमट हवा या सगळ्याचा परिणाम आता नागरिकांच्या फुफ्फुसांवर होऊ लागलाय आणि त्यामुळे श्वसनविकार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। वाऱ्यांची बदललेली स्थिती, आर्द्रता, सुरू असलेली बांधकामं, प्रकल्प आणि दिवाळीनिमित्त उडवले जाणारे फटाके यामुळे मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांना रविवारपासून प्रदूषणाने विळखा घालायला सुरुवात केली आहे। मुंबई आणि नागपूरच्या हवेचा दर्जा सकाळी मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेला। सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे। शहरातील तापमानात गुरुवारपासून 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे। खासगी हवामान अभ्यासकांनी तो अंदाज व्यक्त केलाय। दरम्यान सांताक्रूज इथं सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। 35.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं। दिवाळी आणि थंडी असं एक समीकरण आहे, मात्र यंदा मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवण्यात येत असल्यानं दिवाळी थंडी विना साजरी होती आहे। सोमवार कमाल तापमान 35.9 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 35.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या एका शेतकरी कार्यकर्त्याला चक्क 1 लाखाचा बैल भेट म्हणून दिला। संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी थेट श्याम राजमाने यांच्या दारात नेऊन बैल बांधत ही भेट दिली। पोलीस स्मृती दिनानिमित्त नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहीद पोलीस बांधवांना मानवंदना देण्यात आली। नाशिकच्या पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस बँडसह हवेत राऊंड फायर करत श्रद्धांजली वाहण्यात आली। नवीन नागपूरकरता राज्य सरकारकडून दिवाळीत विकासाची भेट देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली। भविष्यात निर्माण होणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनाकरता स्वतंत्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली।
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबारमध्ये मेळावा घेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। आमची महायुती म्हणून लढण्याची भूमिका असून याबाबत वरिष्ठ स्तरावर महायुतीचा निर्णय होईल, मात्र त्याची बैठक न झाल्यास आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, असं यावेळी माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी मंचावर एक वेगळाच राजकीय रंग बघायला मिळाला। या कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री बाळा भेगडे यांनी थोडे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांनी आमदार सुनील शेळके यांच्या विकास कामांचं मनापासून कौतुक करायला ते विसरले नाहीत। वर्ध्याच्या कारंजा इथले शेतकरी राजू राऊत यांनी आपल्या 3 एकरातील सोयाबीन पिकाला पेटवून दिलं आणि सरकारच्या धोरणाचा निषेध केला। सोयाबीनच्या पेरणीपासून तर काढणीपर्यंतचा खर्च 70,000 रुपये आला, परंतु खर्च निघणार नसल्याने शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचललं। चीनने सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेतून सोयाबीनचा एक दाणा सुद्धा आयात केला नाही। नोव्हेंबर 2018 नंतर प्रथमच चीननं अमेरिकी सोयाबीनची आयात शून्यावर आणली। गेल्या वर्षी या काळात 1.7 दशलक्ष टन अमेरिकी सोयाबीन चीनने आयात केलं होतं। सिंधुदुर्गात पुन्हा एकदा ओंकार हत्तीचा धुमाकूळ बघायला मिळतोय। मडुरा गावात हत्तीनं अक्षरशः थैमान घातलं। घराशेजारी उभी असलेली मोटरसायकल पाडून त्यावर पाय ठेवत ती चिरडून टाकत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। गावकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे। सिंधुदुर्गच्या मडुरा गावात ओंकार हत्तीचा धुमाकूळ बघायला मिळाला। सुमारे 1.5 तास हत्ती रस्त्यावरच ठाण मांडून होता। गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या युवकांचे हाल झाले। स्थानिकांच्या संरक्षणाकरता नियुक्त वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल नसल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला। कापूस खरेदी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला परवानगी दिली आहे। या निर्णयामुळे भारतीय कापूस महामंडळ आणि पणन महासंघामध्ये लवकरच करार होणार आहे। राज्य सरकारने अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन या बाधितांना 3 हेक्टरच्या मर्यादेत मदतीची घोषणा केली होती, पण आजवर एनडीआरएफच्या निकषानुसार 2 हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे। आता पात्र शेतकऱ्यांना उर्वरित 1 हेक्टरची मदत मिळणार आहे। त्याकरता सरकारने 648 कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी दिली आहे। दिवाळीनंतर कापूस बाजारात तेजीची शक्यता आहे। शेतकऱ्यांचं लक्ष आता खासगी खरेदी आणि सीसीआयकडे लागून आहे। 28 ऑक्टोबर नंतर खासगी खरेदीला वेग येणार असून सीसीआयची खरेदी 1 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षभरात साखरेची विक्री सरासरी 3,800 रुपये क्विंटलनं झालेली आहे। इथेनॉल, बगॅस, मळी, अल्कोहोल यासह इतर उपपदार्थांनाही चांगला भाव मिळालाय। यामुळे गत हंगामातील उसाला प्रति टन 200 रुपये दुसरा हप्ता आणि चालू गळीत हंगामातील पहिली उचल विनाकपात 3,751 रुपये देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। मावळच्या तळेगाव दाभाडे प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण पार पडलं। मावळ मतदारसंघामध्ये विकास कामांकरता तब्बल 24 कोटींच्या प्रकल्पांसोबतच आणखी 712 कोटींची कामं सुरू आहेत। गोवा एफसी विरुद्ध एएफसी चॅम्पियन लीग 2 मधील सामन्याकरता दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो इथं खेळण्याची शक्यता मावळली आहे। गोवा एफसी व्यवस्थापनाने वारंवार विनंती केल्यानंतरही रोनाल्डो पाहुण्या संघासोबत इथं आलेला नाही, असं सौदी अरबच्या अल रियादिया या क्रीडा वृत्तपत्रानं लिहिलं आहे। भारताने रशियाकडून तेल आयात चालू ठेवल्यास त्यांना सध्याच्या पेक्षा अधिक टॅरिफचा सामना करावा लागेल अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दिली। रशियाकडून आपण तेल खरेदी करणार नाही असं आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिलं आहे, पण हे वचन न पाळल्यास भारताला मोठ्या टॅरिफचा सामना करावा लागू शकतो असं ट्रम्प म्हणाले। अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी झाल्यानंतरही इस्रायल हमास यांच्यातील संघर्ष सुरूच आहे। हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 इस्रायली सैनिक ठार झाले। इस्रायलने सुद्धा मग गाझावर हवाई हल्ला केला आणि यात 36 पॅलेस्टिनी ठार झाले। यात लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे। शिक्षणाच्या संधी वाढवण्याकरता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मोठा निर्णय घेतलाय। शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी 10,650 नवीन MBBS जागांना मंजुरी देण्यात आली आहे। 41 नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विविध शाळांमधील 100 शिक्षकांची मागणी मंजूर केली आहे। या शिक्षकांचं शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे गेल्या मार्चपासून थांबलेलं वेतन सुरू करा असा अंतरिम आदेश विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिला गेला आहे।
देशातील IIT सह अन्य राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशाकरता आवश्यक असलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य 2026च्या तारखा राष्ट्रीय परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत। JEE मेन्स ही परीक्षा 2 सत्रांमध्ये होणार असून परीक्षेचे पहिले सत्र 21 ते 30 जानेवारी तर दुसऱ्या सत्राची परीक्षा 1 ते 10 एप्रिल दरम्यान होणार आहे। भारतीय औषध निर्माणशास्त्र परिषदेकडून महाविद्यालयांना मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे यंदा औषध निर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष फक्त 6 महिन्यांचेच असणार आहे। महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळानं या पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे। वार्षिक परीक्षा 30 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे। CBSE बोर्डाने फक्त हिवाळी सत्राकरता 10वी 12वीच्या प्रात्यक्षिक तारखा परीक्षा प्रकल्प मूल्यांकन निश्चित केलेलं आहे। 6 नोव्हेंबरपासून या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत आहेत। परीक्षा 6 डिसेंबर 2026 पर्यंत सुरू राहतील। फार्मर ID मध्ये जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना चुकीची खोटी कागदपत्रे सादर करतील किंवा दिशाभूल करून लाभ घेण्याकरता प्रयत्न करतील त्यांचा लाभ वसूल पात्र करण्यात येणार आहे। त्यांचा आधार व फार्मर ID पुढील 5 वर्षांकरता कृषी विभागाच्या सगळ्या योजनांकरता ब्लॉक करण्यात येईल। देशातील वीज कंपन्या सध्या 6.9 लाख कोटी रुपयांच्या तोट्यात अडकल्या असून केंद्र सरकारने त्यांच्याकरता खासगीकरणाचे दरवाजे उघडे केले आहेत। प्रस्तावित इलेक्ट्रिसिटी ॲक्टच्या दुरुस्तीच्या मसुद्यात सरकारने याबाबत स्पष्ट संकेत दिले असल्याचा कामगार संघटनांचा दावा आहे। वीज कंपन्यांना खासगीकरणाकरता 3 पैकी 1 पर्याय निवडायला सांगितले जाणार आहे। मुंबईमध्ये भाडेतत्वावर घर घेणं म्हाडाच्या तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना शक्य नाही। त्यामुळे अनेक कर्मचारी कल्याण, टिटवाळा, बदलापूर, वसई, विरार इथं वास्तव्यास होते। या कर्मचाऱ्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करत अनेक दिव्य पार करत कार्यालय गाठावी लागतात। ही बाब लक्षात घेऊन म्हाडाने या कर्मचाऱ्यांना मुंबईत 164 घरे दिली आहेत। बनावट आणि निकृष्ट औषधांच्या विक्रीवर लगाम घालण्याकरता केंद्र सरकारने औषधांच्या वेष्टनावर बारकोड आणि QR कोड छापणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लसी, प्रतिजैविक, मानसोपचारातील औषधं आणि कर्करोगावरील औषधांपासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे। अखिल भारतीय औषध विक्रेते आणि वितरक संघटनेनं या निर्णयाचं स्वागत केलं। विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या महापालिकेच्या कुप्पा रुग्णालयात काही निवडक औषधांची टंचाई असल्याने रुग्णांच्या नातलगांना ती बाहेरून खरेदी करावी लागतात। औषध खरेदी वेळेत न केल्यानं तुटवडा निर्माण होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं। रुग्णालय प्रशासनानं मात्र खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचा दावा करत सगळी औषधं लवकरच उपलब्ध होतील असं स्पष्ट केलंय। गेल्या आठवड्यामध्ये मोठी भाववाढ झालेल्या चांदीच्या भावात घसरण झाली। 1000 रुपयांनी भाव कमी होऊन चांदी 1,70,000 रुपयांवर गेली। सोन्याच्या भावात 100 रुपयांची घसरण झाली आणि 1,28,400 रुपयांवर सोनं गेलं 10 ग्रॅमसाठी। मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये एक नवीन AC लोकल लवकरच दाखल होतीये। या लोकलच्या 14 फेऱ्या वाढतील, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि गारेगार होईल। पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाकरता 7 गावांमधील किरकोळ गट वगळता मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। यापूर्वी ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाल्यामुळे विमानतळाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे। येत्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष भूसंपादन जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराला महाराष्ट्र राज्य सागर किनारा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे। सध्याच्या 1160 हेक्टर क्षेत्रावरच विमानतळाचा हा विस्तार करण्यात येणार आहे। तरी तो 4 नव्हे तर 5 टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे। त्यामुळे विमानतळावरील प्रवासी आणि मालवाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। हे 5 टप्पे मिळून 1 लाख कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे। महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे। त्यासाठीच्या विजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली। राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ते लागू होईल आणि त्यानुसारच विविध विभागांसाठीची आर्थिक तरतूद केली जाणार आहे। उल्हासनगरमध्ये खुर्च्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली। आगीची माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगर महापालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। चाळीसगाव शहरात रात्री 2 गटात झालेल्या दगडफेकीनंतर आता वातावरण शांत झालंय। व्यवहार सुद्धा सुरळीत सुरू झालेले आहेत। 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नवी मुंबईच्या वाशी सेक्टर 14 मधील MG कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागली। या आगीत 10व्या मजला जळून खाक झाला। या चौघांचा होरपळून मृत्यू झाला। कामोठ्यातील आंबेश्रद्धा सहकारी सोसायटीतील सेक्टर 36 मध्ये भीषण आग लागली। या आगीत दुसऱ्या मजल्यावरील घर जळून खाक झाले। या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू झाला।
वाकडमधील एका इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग लागली। या आगीत जवळपास 35 ते 40 गाड्या जळून खाक झाल्या। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नागपूरच्या पोलीस वसाहतीतील सदनिकेमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। सुदैवानं अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही। सुदैवानं घटनेच्या वेळी घरातील कुटुंब बाहेर असल्यानं मोठी दुर्घटना टळली। पुणे जिल्ह्यातील नरसापूर पुलाजवळ शेतमाल घेऊन जाणारा टेम्पो उलटला। या टेम्पोतील सगळे शेतमाल रस्त्यावर पडला, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। रस्त्यावरील खड्ड्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। ऐन दिवाळी सणाच्या दिवसात मोठा घातपात घडवण्याचा प्रयत्न होता। 4 गुन्हेगारांना चंद्रपूर शहर पोलिसांनी त्यावेळी अटक केली। 2 माऊजर, 2 देशी कट्टे, खंजर, 35 काडतुस, बुरखे, जॅकेट, ग्लोव्ज असा मोठा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। गुप्त माहितीवरून एक डॉक्टर गाडीला थांबवून पोलिसांनी तपासणी केली। एक डस्टर गाडीला थांबवून पोलिसांनी तपासणी केली। नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदार नोंदणीचा अर्ज भरला। पुढील वर्षी होणाऱ्या पदवीधर निवडणुकीकरता भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदणी अर्ज भरून या मोहिमेला सुरुवात केली। वर्ध्याच्या हिंगणघाट इथं काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी समीर कुणावार यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला। यावेळी जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यासह ज्ञानेश्वर वॉर्डातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजस्थानच्या उदयपूरमध्ये दिवाळीचा उत्साह बघायला मिळाला। दिवाळीनिमित्त शहराच्या मुख्य चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती।